श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री हनुमंताय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. आपण श्रीमद् भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनः. धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम अधर्मा अभिभवति उत. या श्लोकावरती आपण चर्चा करत होतो, अभ्यास करत होतो. अर्जुन श्रीकृष्ण महाराजांना म्हणत आहे, हे देवा, युद्ध झाल्यामुळं का होईल? कुळाचा नाश होईल. कुलक्षय. मग कुळाचा नाश झाल्यानंतर का होतं? परंपरेने सनातन कुलधर्म जो आहे, परंपरेने आलेला कुळधर्म जो आहे तो नाश पावतो. म्हणजे युद्ध झालं, महायुद्ध झालं, लोक मरतील, मग त्याच्यामुळं कुलाचा क्षय होईल, कोणी राहणार नाही कुळामध्ये. मग परंपरेने सनातन जे चालत आलेले कुलधर्म आहेत त्याचा नाश होतो. मग असं झाल्यानंतर धर्मे नष्टे कुलम, असं झाल्यानंतर कुळधर्म नष्ट झाल्यानंतर अधर्मा अभिभवती होत. म्हणजे काय होतं? त्या कुळामध्ये अधर्माचं साम्राज्य होतं. अधर्म वाढीला लागतो. म्हणजे कुळक्षय झाला की कुळधर्म नष्ट होतो, आणि कुळधर्म नष्ट झाला की अधर्माचं प्राबल्य त्या कुळामध्ये होतं. अशा प्रकारे अर्जुन श्रीकृष्णाला सांगत आहे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? जैसे काष्टे काष्ट मथिजे, तेत वन्नी एक उपजे, तेने काष्ट जात जाळीजे प्रज्वळलेनी. मग का होतं? त्यांनी एक उपमा देत आहेत, उदाहरण देत आहेत ज्ञानेश्वर महाराज. लाकडं जे आहेत, लाकडाला घासले तर अग्नी उत्पन्न होतो, आणि अग्नी उत्पन्न झाल्यानंतर तोच अग्नी त्या दोन्ही लाकडाला जाळून टाकतो. असे एक प्रकारचे उपमा ज्ञानेश्वर महाराज देत आहेत की लाकडाला घासल्यानंतर अग्नी उत्पन्न होतो आणि दोन्ही लाकडं जळून जातात. तशा प्रकारे हे कुळामध्ये जर युद्ध झालं, कोणी का जिंकेना, आम्ही जिंको किंवा कौरव जिंको, नाश तर कुळाचंच होणार. अग्नीमुळे जसं दोन्ही लाकडं जळून जातात, तशा प्रकारे नाश तर आमच्या कुळाचाच होणार. तैसा गोत्रीची परस्परे, जरी वधू गडे मत्सरे, तरी तेने महादोषे गोरे कुळची नाश. त्याप्रमाणे अशा प्रकारे गोत्राचा, कुळाचा नाश होतो आणि कुळच नाश होतो, महादोष लागतो. म्हणून येणे पापे वंशज धर्म लोपे, मग अधर्मची आरोपे कुळामार. मग अशानं काय होतं? महापाप लागतं आणि वंश परंपरागत आलेली जी परंपरा आहे, धर्म आहे, त्याचा लोप होतो. मग अधर्माचा त्या कुळामध्ये पांडा होतो. म्हणजे याच्यामध्ये काय? कुळधर्म हा फार महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे सांगत आहेत. इथं काय? कुळाचा नाश झाला, मग काय होतं? संस्कार. कुळाची एक परंपरा असते, कोणत्याही एका कुळाची परंपरा असते. ते पूर्वापार चालत आलेला कुळधर्म असतो, परंपरा असते, संस्कार असतात, खानदान म्हणतो बघा आपण, ह्याचा नाश होतो. मग इथं संस्कार फार महत्त्वाचे आहे. कोणतंही समाज टिकण्यासाठी, धर्म टिकण्यासाठी, राज्य टिकण्यासाठी, देश टिकण्यासाठी संस्कार फार महत्त्वाचे आहेत. आणि संस्कार जे असतात हे असे लवकर तयार होत नाहीत. वर्षानुवर्ष मेहनत लागते. हिच्यामध्ये चालीरीती डेव्हलप होण्यासाठी, संस्कार डेव्हलप होण्यासाठी, वंश परंपरा डेव्हलप होण्यासाठी वर्षानुवर्षाची मेहनत असते. आणि पिढ्यानपिढ्या मेहनत, त्याचं तपश्चर्या असते, लोकाची तपश्चर्या असते, योगदान असतं. आता संस्कार कसे घडतात? एखादी गोष्ट, एखादं कार्य किंवा ते सतत केलं की त्याचे संस्कार बनतात. आणि हे पिढ्यानपिढ्या
पिढ्यानपिढ्या असं करत गेलं की त्याचे संस्कार होतात. आणि जर संस्कार टिकायचा असेल, संस्कृती टिकायचा असेल, समाज टिकायचा असेल, देश टिकायचा असेल तर संस्कार फार महत्त्वाचे आहेत. आता आपण जे मनुष्य बनलो, आदिमानव होतो आपण, व आदिमानवचा सध्याचा मनुष्य बनण्यासाठी संस्कार हे संस्कार कारणीभूत लागलेले आहेत. त्याचा फार मोठा वाटा आहे. जर संस्कार नसले असते तर आपण काय आपल्यात आणि पशुमध्ये काही अंतर राहिलं नसतं. आदिमानव हे पशुतुल्य जीवन जगत होते, पशुसारखं वागत होते. आता हा सुसंस्कृत मानव झालेला आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे संस्कार आहेत. तर संस्कार फार महत्त्वाचे आहेत. एखाद्या समाजाची ओळख जी असते त्याच्या संस्कारावरून होते. एखादं गाव आहे म्हणा, किंवा एखादा प्रदेश आहे, एखादा देश आहे, त्याच्या संस्कारावरून ओळखला जातो. भारत हा आपल्या एका भारताचे जे संस्कार आहेत, सनातन संस्कार आहेत, त्याच्यावरून भारत ओळखला जातो जगभरामध्ये. आता माझा अनुभव सांगतो. मी ज्यावेळेस तारापूर अणुवीज केंद्रामध्ये नोकरीला होतो त्यावेळेस तारापूर अणुवीज केंद्राची एक संस्कार होते, संस्कृती होते. त्याला टॅप्स कल्चर म्हणायचे. आणि ते टॅप्स कल्चर आमच्या पूर्ण अणुखात्यामध्ये प्रसिद्ध होतं. म्हणजे एक प्रकारचं ते म्हणायचे की तारापूरचे लोक जे आहेत एक प्रकारचे वागतात. त्यांच्या वागण्याच्या पद्धतीमध्ये एक प्रकार आहे. तो प्रकार पूर्ण आमच्या अणुखात्यामध्ये प्रसिद्ध होता. ते कसं झालं, डेव्हलप झालं की वर्षानुवर्ष तिच्यामध्ये योगदान होतं. अगोदरच्या लोकांचं, अगोदरच्या साहेब लोकांचं, अगोदरच्या कर्मचाऱ्याचे योगदान. मग आम्ही आलो, आमच्या नंतर काही आले. हिच्यामध्ये ही जी संस्कृती आहे, संस्कार आहे, ते टिकले. कशामुळे टिकले त्याचं मुख्य एक कारण सांगतो की तारापूरमध्ये दुसऱ्या प्लांटमधून कोणी लोक येत नव्हते. फक्त तारापूरमध्ये तारापूरचेच लोक असायचे. कोणी रिटायर झाला की नवीन भरती व्हायची. परंतु दुसऱ्या पॉवर स्टेशनमधून तिकडून किंवा दुसऱ्या राज्यातून म्हणा किंवा दुसऱ्या आमच्या स्टेशनमधून तारापूरमध्ये बदली होऊन येत नव्हते. आले तर फार कमी 1-2 यायचे. नंतर जुने लोक ज्यावेळेस रिटायर व्हायचे त्यावेळेस नवीन भरती व्हायची. मग नवीन लोकांना मोल्ड करणं चांगलं, त्याच्यावरती संस्कार घडवणं सोपं असतं. म्हणून ही तारापूरची जो संस्कृती आहे, टॅप्स कल्चर आहे, ते टिकलं. हिच्यामध्ये मुख्य काय आहे की हिच्यामध्ये भेसळ झाली नाही. मुख्य काय म्हणतो आपण, भेसळ झाली नाही. तर मला काय म्हणायचं आहे की संस्कार हे फार महत्त्वाचे असतात. आता मी नेहमी सांगत असतो, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्या. चांगलं शिक्षण द्या. इंग्रजी स्कूलमध्ये घाला, आणखीन कुठे घाला, गावात नका ठेवू, शहरात ठेवा, कुठे ठेवा. परंतु त्या मुलावरती चांगले संस्कार होणे फार महत्त्वाचं आहे. आणि मी नेहमी म्हणत असतो, हे संस्कार जे आहेत ते 10-15 वर्षापर्यंतच डेव्हलप होतात. आणि एक वेळेस मूळ संस्कार त्या मुलावरती झाले की ते आयुष्यभर टिकतात. आपलं शास्त्र तर सांगतं की मुलाचं संस्कार जे आहे, माता ज्यावेळेस गर्भवती असते तेव्हापासून त्या मुलावरती संस्कार होतात. म्हणून गर्भवती मातेनं फार जपून वागायला पाहिजे, चांगल्या प्रकारे वागायला पाहिजे. ह्याचा सर्वाचा परिणाम मुलाच्या संस्कारावरती होतो. आईवडील कसं वागतात त्याचे संस्कार होतात. नंतर मग आपल्या घरामध्ये जे भाऊ बहीण चुलते वगैरे जे आहेत ते कसे वागतात त्याचा संस्कार होतो. मला सांगायचा इथं उद्देश हा की संस्कार फार महत्त्वाचे आहेत. संस्कार टिकायला पाहिजेत. मग संस्काराच्या रासाला बरेच कारणं असतात. आता याच्यामध्ये एक आहे, मोठं युद्ध झालं, महायुद्ध, जसं महाभारताचं युद्ध झालं, अशा प्रकारचं ज्यावेळेस युद्ध होतं त्यावेळेस बरीच हानी होते. मोठे शास्त्रज्ञ आहेत म्हणा किंवा
ज्ञानी लोक आहेत म्हणा किंवा वडील आहेत, अनुभवी लोक हे नष्ट पावतात त्या युद्धामध्ये. मग पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी कोणी नसतं. मग अशा वेळेस काय होतं की संस्कार संस्कृती ती ऱ्हासाला जाते. दुसरं एक कारण भेसळ. आता आपण म्हणलं की एक समाज आणि दुसरा समाज एकत्र आला तर त्याच्यामध्ये भेसळ होते. आता एक समाज आणि दुसरा समाज एकत्र आल्यानंतर त्याच्या काही चांगल्या गोष्टी असतात असं नाही आहे की नाही आहेत, परंतु ह्या दोन समाज एकत्र आले, एका समाजाची एक संस्कृती होती, दुसऱ्या समाजाची एक संस्कृती होती, ते ज्यावेळेस एकत्र आले तर त्यावेळेस भेसळ निर्माण झाली आणि त्याच्यामुळं हळूहळू संस्कारामध्ये बदल होत जातो. आता आपलं उदाहरण घेऊ आपल्या देशाचं, भारताची एक संस्कृती होती, पुरातन संस्कृती होती, परंतु मुघल आपल्यावरती आक्रमण करून आले, नंतर इंग्रज आले, पोर्तुगीज आले. त्याच्यामुळं काय झालं की हळूहळू आपली जी भारतीय परंपरा आहे, भारतीय संस्कृती आहे, ती हळूहळू कमी होत गेली आणि लोप होत गेली. म्हणजे सांगायचा उद्देश हा आहे की मूळ जी संस्कृती असते एका समाजाची ती नष्ट होण्यासाठी महायुद्ध एक कारण असतं किंवा भेसळ, दोन समाज एकत्र येणे. आजकालचं युग आहे, विज्ञानाचं युग आहे, इंडस्ट्रियल युग आहे. लोक एका देशाहून दुसऱ्या देशाला जातात, दुसऱ्या देशामध्ये नोकरी करतात. ही चांगली गोष्ट आहे, पण त्याचा दुष्परिणाम हा पण आहे की संस्कृतीमध्ये भेसळ होते. जी संस्कृती असते, जी अगोदरपासून चालत आलेली, परंपरेने चालत आलेली, त्याच्यामध्ये बदल होतो. हे एक त्याचा दुष्परिणाम असतो ज्यावेळेस दोन समाज एकत्र येतात. मग अर्जुनाला तीच भीती वाटत आहे की अर्जुन काय म्हणतो, देवा हे जर महायुद्ध झालं, कुळाचा नाश झाला, मग अनुभवी वडील वृद्ध माणसं राहणार नाही, ज्ञानी माणसं राहणार नाही, वैज्ञानिक राहणार नाही, मग पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी कोण राहील? मग ते संस्कार कसे घडतील? अशा प्रकारे परंपरेचा, कुळाचा, संस्काराचा ऱ्हास होईल अशी अर्जुनाला भीती वाटते. म्हणून तो देवाला आणखीन काय म्हणतो, देवाला म्हणतो, देवा की तो फार चांगली गोष्ट सांगत आहे. आणखीन एक गोष्ट म्हणत आहे देवाला, देवा असं जर झालं तर धर्माचा नाश झाला, कुळधर्माचा नाश झाला तर काय होतं? अधर्मा अभिभावत प्रश्न प्रदूषंती कुलस्त्रिया स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरा. येथे एक फार महत्त्वाची गोष्ट अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला सांगत आहेत. अधर्म कुळामध्ये अधर्माचं प्राबल्य झालं. हे कृष्णा, हे देवा, जर कुळाचा नाश झाला, परंपरेचा नाश झाला, कुळामध्ये अधर्म वाढलं, त्याचं प्राबल्य झालं, मग त्यावेळेस का होतं की कुळामधील ज्या असणाऱ्या स्त्रिया ज्या आहेत त्या बिघडतात आणि तिच्यामुळं वर्णसंकर होतो. ही फार महत्त्वाची गोष्ट अर्जुन भगवंताला सांगत आहे. सांसारिक आपण जे आहोत संसारामध्ये ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की संस्कार जे टिकवायचे आहेत, एका कुळाचे, एका घराण्याचे, एका गावाचं संस्कार टिकायचं असेल तर तिच्यामध्ये स्त्रीचं योगदान फार महत्त्वाचं असतं. स्त्रीचं योगदान सर्वात महत्त्वाचं आहे पुरुषापेक्षा. इथं श्रीकृष्ण महाराज किंवा अर्जुन ते सांगत आहे, देवा असं झालं कुळाचा धर्म नाश झाला तर कुळाच्या स्त्रिया ज्या आहेत, कुळामध्ये ज्या असलेल्या स्त्रिया आहेत त्याची वर्तणूक बिघडते आणि वाईट होते. मग होतं काय की वर्णसंकर होते, म्हणजे भेसळ होते. आणि वर्णसंकर झालं की बऱ्याच गोष्टी होतात. अशा प्रकारे अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला सांगत आहे की युद्धाचे दुष्परिणाम आहे असं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन सांगत आहेत. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघू आपण.
हेच सारासार विचारावे कवने काय आचरावे आणि विधिनिषेधन आगवे पारुषती. मग असं झालं, कुळाचा धर्माचा नाश झाला तर सारासार विचार नष्ट होतो. कोण काय करावं ते ते माहीत राहत नाही. विधिनिषेध काय चांगलं काय वाईट ते कळत नाही. अशा प्रकारे हे सर्व गोष्टी ज्या आहेत नष्ट होतात. असतात दीपू दौडीजे मग अंधकारे रहाटीजे तरी उजूची का आढळीजे जयापरी. मग ते काय म्हणतात, एक दृष्टांत देतात. आता उजेड आहे, उजेड सोडायचा आणि अंधारात जायचं. अंधारात जर गेलं तर काय होतं, सरळ रस्त्यावरती पण ठेच लागतं. ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत की उजेड सोडायचा आणि अंधारातून चालायचं. अंधारातून चाललं तर काय होतं, सरळ रस्ता असला तरी माणूस ठेचाळतो. अशा प्रकारची गोष्ट होते. तैसा कुळी क्षय होय, तशा प्रकारे कुळाचा क्षय झाला. ते वेळी तो आद्य धर्म जाय, म्हणून त्यावेळेस आद्य धर्म जो असलेला परंपरांना जर चालत आलेला जो धर्म आहे तो नष्ट होतो. मग आन काय आहे पापावर, मग पापापासून काय गोष्ट, सगळं पापच पाप. त्या कुळामध्ये पापाचार होतो. जे यम नियम ठाकती तेच इंद्रिय सैरा राहती. मग यम नियम काही राहत नाही, इंद्रिय सैरा वैरा धावतात. कोणी कसं वागतं म्हणून व्यभिचार घडती कुळस्त्रिया. म्हणून कुळस्त्रियाचा व्यभिचार घडतो. कोण कसं वागावं काय करावं हे कळत नाही कुणाला, सारासार विचार नसतो. मग तिच्यामुळं कुळस्त्रिया जी असतात त्या व्यभिचारी बनतात. उत्तम आदमी संचरते ऐसे वर्णावर्ण मिसळते ते तर समूळ उपडते जाती धर्म. मग आपला जो जात धर्म आहे, वर्णसंकर झाल्यानंतर जी दुसरी जी प्रजा निर्माण होते ती चांगली नसते. वर्णसंकराची जी प्रजा असते ती चांगली नसते. जैसी सोहटाची या बळी पाविजय सैरा कावळी तैसी महापापे कुळी संचरती. इथे एक उदाहरण देऊन सांगता आहेत की बळी म्हणतात बघा. एखादी आपण श्राद्ध करतो आणि काहीतरी पिंडदान आपण चव्हाट्यावर नेऊन ठेवतो, म्हणजे कावळे खावं म्हणून. मग त्यावेळेस काय होतं, ते चौकडून कावळे येतात आणि ते पिंडदान असलेलं बळी असलेला खायला झडप मारतात. ज्ञानेश्वर महाराज तशी उपमा देतात. मग अशा वेळेस अशा प्रकारे हे कुळाचा नाश झाला, कुळक्षय झाला, परंपरांनी गेली तर महापाप जे आहेत त्या कुळावरती झडप मारतात. अशा प्रकारे अर्जुन भगवंताला सांगत आहे आणि ज्ञानेश्वर महाराज पण वर्णन करून सांगत आहे. संसारिक मनुष्यासाठी ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. जरी अध्यात्मामध्ये ह्याचा काही जास्त उपयोग होत नाही, आपण नंतर पाहू ते, परंतु सध्या आपण जे संसारिक मनुष्य आहोत, कुळधर्म संस्कार हे फार महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने आपले कुळधर्म पाळावा, आपले संस्कार पाळावे, संस्कार जपावे. त्यामुळं काय होतं की हे जे संकर आहे, वर्णसंकर म्हणतो, ते होत नाही. अशा प्रकारचं अर्जुन जे आहे भगवंताला सांगत आहेत. ज्ञानेश्वर महाराज पण समजावून सांगत आहेत की अशा प्रकारे व्यभिचार घडतो आणि व्यभिचार झाल्यानंतर वर्णसंकर होतो, मग ऱ्हास होतो. अशा प्रकारे आहे. आणखीन काही बऱ्याच गोष्टी ज्ञानेश्वर महाराज समजावून सांगतील. अर्जुनाला पण काही शंका आहेत, तो श्रीकृष्णाला सांगेल. या गोष्टी आपण थोड्या लक्ष देऊन ऐकल्या आणि संसारामध्ये याचं जर आपण चिंतन केलं तर नक्की संसारामध्ये आपल्याला फायदा होईल. या गोष्टी काही पुढच्या सत्रामध्ये आपण याचं चर्चा करू, विवरण करू. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती हर हर महादेव. ओम शांती शांती शांती.